विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे हेच 99% उमेदवार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांची माहिती. उरलेले 1% सांगता येत नसल्याचं वक्तव्य. प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्यास बच्चू कडू तयार नसल्याची माहिती. अट न घालता विधान परिषदेची उमेदवारी द्या, बच्चू कडूंची भूमिका. तर आज भूमिका स्पष्ट करणार. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार आजच ठरणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची होणार बैठक. उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लक्ष. विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरले. प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे आणि विवेक कोल्हेंना संधी. तर काँग्रेसमधून भाजपत आलेल्या प्रज्ञा सातव सुद्धा विधान परिषदेवर. बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख झाले विजयी. दिवंगत संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव. पहलगामसारखा धर्म विचारून हिंदूंवर हल्ला करणाऱ्या मीरा रोडच्या जुबेर अन्सारीचा संजय राऊतांकडून पाठराखण. तर एकाच धर्माकडून हे होत नाही, सगळेच धर्म असं करतात. संजय राऊतांचं धक्कादायक विधान. भोंदू अशोक खरातवर 8व्या गुन्ह्याचा फास आवळला. तर पुण्याच्या व्यावसायिकाची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी खटला. तर 2018 ते 2025 दरम्यान पूजेच्या नावाखाली गंडवलं होतं. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी धक्कादायक धागेदोरे आले हाती. तर आरोपींच्या मोबाईलमध्ये तरुणींचे फोटो, कोड नंबर, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशयाला बळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा झाला पर्दाफाश. अर्भक फेकायचे नाल्यामध्ये तर कधी कुत्र्याला घालायचे खाऊ. तर प्रकरणामध्ये 4घांना अटक. नाशिकमध्ये लहान मुलांच्या अपहरणाच्या संशयावरून महिलेला नागरिकांकडून बेदम मारहाण. तर पंचवटीतल्या गजानन चौकातली घटना. मुलांना फूस लावून सोबत न्यायचा प्रयत्न केल्याचा महिलेवर आरोप. संभाजीनगरच्या शेंद्रा MIDCमध्ये अग्नितांडव. प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग. अनेक किलोमीटरपर्यंत धुराचे लोट. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 2 ट्रकचा भीषण अपघात. धडकेनंतर आग भडकली. दोन्ही ट्रक झाले जळून खाक. दोन्ही चालकांना वाचवण्यात मात्र यश. मुंबईत लवकरच अरुंद रस्त्यांवर उंच इमारतींना परवानगी देण्यात येणार. महानगरपालिकेने इमारतींच्या उंचीवरील निर्बंध शिथिल करण्याचा घेतला निर्णय. सुरक्षेसंदर्भात प्रश्न गंभीर होण्याची शक्यता.